म्हणून कोपऱ्यात पिशवी ते आणि एकदम वर आलं. म्हणजे आजूला हात मारून पाणी पाजायला तिथं पाहून दोघांना नजर ठेवली इकडे पलीकडे ते. मग अण्णाशी माझ्या लक्षात आलं हिंगणावर विचारलं ते अक्षय त्यांचं दोंडी धरतील ते येजू पाटील कोण ती म्हटलं असं तसं कामाला गेले. काय आहे सांगतो तुम्हाला भाई, सापाविषयी गैरसमजत आहे. त्या साप जाणीवपूर्वक चावत नाही तुम्ही तर आता मोठी दिसते रानात फिरत काय सुद्धा पाया पडायचंच आहे ते. आणि भारी काम केलं असं पहिला काय अडचण नाही. मी काय सांगितलं खाट आणा किंवा एखादा पलंग आणा, वर झोपत जावा, खाली झोपत जाऊ नका. मन्यारसारख्या सापांची बाईट होऊ शकते. साप वर चढत नाही खोटवर. खोट किंवा पलंग करा, कळलं बाई, आणि सुरक्षित राहतंय. आगळगावमध्ये होतो कॉलला. कुठं? आगळगावमध्ये. तिथनं तेवढा वेळ लागला नाही, पण इथे यायला वेळ लागला. कळलं ना, त्यांना ॲड्रेस परफेक्ट जरी सांगितलं असता ना 10 मिनिटात येतोय. चला, तुम्ही मला शिर्के वस्तीकडे या म्हटल्यावर मी शिर्के वस्तीकडे आलो आणि तुम्ही वरला ॲड्रेस सांगायलाय. हा, जम्बलिंग झालं आणि साप बी पाळलाय सकाळ धरणं. काय झडतीचा पाया. नाव काय भैया? इकबाल तांबोळे म्हणून आहेत, राहणार मोरगाव. आणि आगळगावातनं मला यायला 10 मिनटं लागली, पण तुमच्यापाशी यायला इथं 20 मिनटं येडं गाठलं. आणि ट्रोयवाडी असून द्या असून भैया, काय अडचण नाही. कुठं साप आहे तेवढा दाखवा. चला की, मला भ्या वाटतंय, मलाच आत घाला. चला चला, तुम्ही आत भेऊ नका. ती भैया चाललंय की नाही बघा. चला आत, चला काय करतोय बघू. मी आहे की, भेऊ नका तांबोळी भाई. तुम्ही रस्ता असा मला सांगितल्यावर मी आता कसा हुडकायचा ना काय, माझी जिरायची. देवा, ॲड्रेस सांगण्यावरून साप तर असला तर बरा, म्हणून मी तुम्हाला आता बोललोय. कुठल्या डब्या बशिकड्या? सगळं छप्पार असं ही झालेलं आहे. मला काय वाटतं ना झालंय साप. कुठल्या पोत्यापाशी? कुठं या दाखवा भाई. तुम्ही याव म्हणून तुम्हाला. मला साप दाखवल्याशिवाय धरत नाही मी. काय जादू नाही. साप दिसला तरच पकडू शकणार. काढा भैया डबा, घ्या तांबुळ्यांना. आणि घर असं ठेवलंय म्हटल्यावर साप येणार की. ही काढा वरलं, नाही येतं साप. हा घ्या येऊ डब्बा. साप दाखवा 2 मिनिटात धरू. ती वरलं पण काढा फटाफटा फटाफटा. तुम्हाला काय वडा कुठल्या पोत्यात घ्या. हे सगळं तुम्हाला मी दाखवलंय क्लीन करून. इथं साप नाहीये. कुठल्या? हा काढा. ही काढा तुम्ही. आई तेवढं धनात धन काढा. नाही ही काढा पहिले. ही माझा अंदाज आहे वर गेला असेल. हा काढा. कुठल्या बसक्यात जातोय साप? काढा. तुम्ही ॲड्रेस असा सांगितलाय म्हटल्यावर हुडकायच कसा. ड्रायव्हरची भैया तुम्ही तिकडे लक्ष ठेवा. तिकडे भैया लक्ष ठेव रे. सावकाश काढा, भिवू नका. काय बंदाटी काढा आणि पुन्हा बांधा. सावकाश सावकाश. तांबोळी बाई सावकाश तोडा. काय अडचण नाही. साप दिसलाही धरला म्हणून समजा. मी नागाच आहे का? तू बघितलास भैया? नाग आहे मोठा. काढा खाल्लं. काढून देतो ना. सावकाश काढा, काय अडचण नाही. बंदाटी बात करू नका. खाल्लं काढा. दिसतो एक जण आत बघा. हो भैया विट्रायवाडीवाले आत कुठं दिसतंय बघा. सावकाश काढा भाई. काय काळजी नाही. सावकाश काढा. छपार चांगलं केलं. केवढा आहे कोणाच ठाव. भै वेळलंय म्हटल्यावर नक्की आहे. भैनं तांदलं. हा इकडे जागा आहे त्याला बरोबर. हा भैया इथलं काढा. तू काढायला लागत नाही. मी मस्त खंबीर आहे. इथं जागा आहे का त्याचा बसायचा? बघ ही जागा तुझा सगळा चेक करतो. आता काढा. काढा भैया आता ते. सावकाश काढ. काढायला काय. तांबोळी भैया खरं ठरलेला आहे.
मी नावं ठेवत होतो बाबा म्हटलं आता सगळं इसकटतोय पण धरलं या आणि मित्रांनो, बऱ्याच कष्टातून तांबोळी भाईच्यात हा नाग सापडलेला आहे. जिथं आहे तिथं धरला आणि हा नागच आहे जो की इंडियन स्पेक्टिकल कोण अजून नाग नावाने ओळखणारा साप आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं. या खरंच तांबोळी भाईला जरी यानं दणका दिला असता तर कार्यक्रम झाला असता भाई, बरोबर. आणि हा पकडण्यात यश आलेलं आहे मित्रांनो. याला नाग नावाने ओळखतात. त्याला भरणी आहे एखादा डब्बा किंवा काय या भैया खाली त्या भैयानं बरोबर ओळखलंय. तिथनं गेलाय म्हणजे तो त्या पाल्यातच बसलाय. काय त्याला हुंदीर बी खाऊन दिला नाही, बहीण काहीच खाऊन दिलं. तोंडात काढली नाही जवळ भैया क्लोजअप. आणि मित्रांनो, हा नाग नावाने ओळखणारा हा साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष आहे. असा साप जरी चावला तर मृत्यू होतोय, पण दवाखान्यात गेल्यानंतर असा साप चावल्यावर काहीही होत नाही. आणि तांबोळी भाईचं नशीब चावत नाही. कशाला चावतोय ते लोकांचे गैरसमज आहेत भैया. छपार क्लीन पण केलं नाही भाई ना, सगळं उंदर पिंजर त्याच्यात गँगच आहे. लई हपणं घालायला लावली बहिण. भैला सांगायला येईना हो, त्यांचा दोष नाही. साधी व्यक्ती आहे. मला वाटलं तुम्ही इथं मधनं आला म्हणून मी इकडे तो पण दे रे भैया, तो पण कुठं आहे वाडीकर. तुम्ही पहिल्यांदा रेस्क्यू लाईव्ह बघितलं ना. तिथं आलता तेव्हा सापडलं नाही, तेव्हा इकडे खोतमळ्यात साप दिसल्यावर मला लई वेळ लागत नाही हो. किती वेळा धरला सांगा. साप धावला भाई मित्रांनो. हा मानवी वस्तीत आल्यामुळे सुरक्षित पकडलेला आहे. मळ्यातली वस्ती आहे आणि तांबोळी भाई इथं एकटंच राहिलं आहे. आणि छप्पार आहे. 4-5दा त्यांच्यात येऊन पण गेल्यात सगळे. आणि त्यांनी घर सापाच्या घरातच बांधलंय. सगळं कडेने अडखळ आहे आणि एकटंच राहत आहे ना. हा मुलगा असतो एकटंच डॉन असतात आणि नाग होता. आणि असा साप जरी मानवी व्यवस्थित आला तर कोणीही भिवू नका. आणि तांबोळी भाईयाचं अभिनंदन करतो. रस्त्याला किती पण दमवून दे, पण त्याचा अंदाज सही होता. तो नाग होता विषारी. तो घरात आल्यामुळं सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो. त्याला आदिवासात सोडला जाईल. अशा सापात न्यूरोटॉक्सिक विष येत असल्यामुळे अँटीस्नेक विनमशिवाय कोणताही पर्याय नाही. या सर्वांचे मी शतश अभिनंदन करतो. आणि असा साप जरी मानवी व्यवस्थित आला, कोणी मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. कारण अनुभव असल्याशिवाय सापाला पकडणं, हात लावणं फार चुकीचं आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठेव रे भैया, त्याला होल करा भाई.